सोलापूर शहराला कोरोना काळात स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या घंटागाडी चालक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात अनेक वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांविरोधात गंभीर तक्रारी केल्या आहेत। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वेतनातून वर्षानुवर्ष पीएफ आणि ईएसआयची कपात करण्यात आली, मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही। याशिवाय वेतन स्लिप, साप्ताहिक सुट्टी, किमान वेतन आणि इतर कायदेशीर हक्कांपासूनही वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप आहे। धक्कादायक बाब म्हणजे कोणतंही ठोस कारण न देता अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले आहे। या संदर्भात कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि इतर शासकीय कार्यालयांकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। आता प्रश्न उपस्थित होत आहेत की पीएफ आणि ईएसआयची रक्कम नेमकी कुठे गेली। सोलापूर महानगरपालिका घंटागाडीवर ड्रायव्हरचे काम करत होतो। आम्ही संप केला होता आमच्या पगार वाढ मागणीसाठी आणि वेळेवर पगार यासाठी, पण सोलापूर महानगरपालिका घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घंटागाडीच्या ठेकेदारांनी हातनोंदणी करून आम्हाला संप का केला म्हणून कामावर काढून टाकलं आहे। 4 महिन्यापासून आम्ही आमच्यावर अन्याय झाला, त्यासाठी आम्ही अन्याय दूर होण्यासाठी मागणी करत असून सुद्धा कोणी आमची दखल घेत नाहीये। त्यामुळे आम्ही आज नाही लागानं या लोकांच्या आमच्यावर अन्याय आणि दुर्लक्षामुळे नाही लागानं आम्ही आज इथे सोलापूर जिल्हा परिषदेजवळ उपोषणाला बसलो आहोत। तरी मला संबंधित अधिकारी, सोलापूर आयुक्त आणि महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती की आमचा अन्याय दूर करावा, नाहीतर मला इतक्या मरणाची परवानगी देण्यात यावी। नमस्कार सर, मी विशाल हनुमान नागटिळक आहे। कोरोना काळामध्ये आम्ही काम केलेले सगळे आम्ही घंटागाडीचे कामगार आहे। आम्ही किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी, ईएसआय, पीएफ अशा जे कामगार सुविधा आहेत त्या मागितल्यामुळे आम्हाला 4 महिने झाला सूडबुद्धीनं व बेकायदेशीरित्या ठेकेदारानं काढलेला आहे। आम्हाला म्हणजे पूर्ण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942-1946 मध्ये त्यावेळेस अजून भारत स्वतंत्र झाला नव्हता, त्यावेळेस अशा सुविधा आलेल्या, पण आजपर्यंत भारत स्वतंत्र होऊन 70-80 वर्ष झाले आमच्यासारख्या अस्वच्छ काम करणाऱ्या कामगारांना एकही सुविधा मिळत नाही। मागायला गेले तर आम्हाला दमदाटी करून व सूडबुद्धीनं कामावरनं काढलेलं असते आणि ठेकेदारांकडे मागणी करायला गेल्यावर तिने कोणतीच दखल न घेता डायरेक्ट काहीच एक न जबाबदारी न घेता म्हणजे आज जबाबदारी घेणं गरजेचं आहे। दवाखान्याचा खर्च वगैरे बघणं, पीएफ भरलेलं नाही 2 महिने झालं, कोणत्याही एका कामगाराचा पीएफ भरला नाही 2 महिन्याचं, म्हणजे तर 600 कामगाराचा 10 लाख रुपयाच्या दरम्यान तो भ्रष्टाचार आहे। मग ह्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्या संदर्भात जे आपले महापालिकेचे अधिकारी आहेत घनकचरा संबंधातले, नागनाथ बिराजदार, अनिल सराटे, सफाई हे आपले सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मीना पवार मॅडम यांच्याकडे आम्ही वेळोवेळी जाऊन भेटीगाठी करून आम्ही त्यांना पत्रव्यवहार करून पण कोणी दखल घ्यायला तयार नाही। मग हे असं कामगारावर असा अन्याय का की आम्ही मागासवर्गीय म्हणून आमच्यावर अन्याय आहे का, की भारतामध्ये राहतोय म्हणून अन्याय आहे का, आम्ही कोरोना काळामध्ये लोकांची सुविधा चांगली आम्ही केली त्याचा आमच्यावर ही परतफेड आहे, हे आम्हाला काहीच समजत नाही। विशेष म्हणजे आम्हाला ओला सुका कचरा दमदाटीनं आणायला लावतात, वरनं त्याच्यामध्ये माती मिक्स करून त्यांना 2150 रुपये टनाने दिलेला कचरा वजनामार्फत दिलेला आहे। एका डंपरमध्ये त्यांनी 2-3 टन माती मिक्स करून त्याच्यामध्ये आपल्या नागरिकांना पण लुटतात। नागरिकांकडून करामार्फत टॅक्स वसूल करायचा, सुविधा द्यायचा त्यांना, पण त्या सुविधा नागरिकांना न मिळता ठेकेदार आणि अधिकारी हे दोघं संगनमत